फिश करी. काय झालं ना, मिस्टरांनी फिश आणले आणि दुपारच आणले आणि त्याला हळद मीठ लावून एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवून घेतले. आणि मी जेव्हा बाहेरून आली ना, आल्याबरोबर मला म्हटले की पटकन बनव गं बाई, भूक लागलेली. आता काय करणार, नवऱ्याचीच ऑर्डर करावं तर लागणारच आहे. तर मग काय केलं, मोहरीचं तेल घेतलं मी. भरपूर असं तेल घ्यायचं आहे पॅनमध्ये. मोहरीच्या तेलामध्ये जर भाजी केली तर चवीला खूप भन्नाट अशी लागते. आणि हे जे आपण फिश कोटिंग करून ठेवलेले होते हे ते गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि दोघी बाजूनी अगदी मस्त फ्राय करून घ्यायचे फिश. सगळे फिश जे आहे ते पूर्णपणे फ्राय केले आणि त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. कसं असतं ना, घरी आलं की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ख्वाहिश असतात, ते आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात. तर अगदी सोप्या पद्धतीनं मसाला काढून घेते. याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे, टमाटर घेतलेले, एक कांदा घेतलेला आहे आणि अद्रक लसूण घेतलेलं आहे. बस, विषय संपला. थोडंसं तेल घेऊन टाकायचं आहे, त्याच्यामध्ये जिरा आणि एक तेजपत्ता घालून घेतलेला आहे. कांदा चिरून ठेवला तर मी एक छोटा, तो त्यामध्ये घालून घेतलेला आहे. कांदा परतला गेला की जे आपण मसाला काढलेला आहे तो त्यामध्ये घालवायचा आणि साधारण 1 ते 2 मिनटापर्यंत चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण हळद घालायची आहे, धणेपूड घालायची आहे. घरात असतील नसतील मसाले घाला तुम्ही जे वापरतात ते. तर इथं मी ही कश्मीरी लाल मिरची वापरत आहे, ऑप्शनल आहे. आणि मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरता. सगळं साहित्य जे आहे ते मसाल्यामध्ये चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यावेळेस आहे ना, गॅस जो आहे तो थोडा मध्यमच ठेवायचा आहे आचेवरती, कारण जोरात जर ठेवला तर मसाला कसं जळायची शक्यता असते. 1-2 मिनटापर्यंत आपण ते झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आजूबाजूनी मस्त तेल असं सुटतं त्याला. आणि हे बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. आपण जेव्हा मसाल्याची भाजी बनवतो ना, तर गरम पाणीच वापरा शक्यतो, कारण कसं असतं, थंड पाणी जर टाकलं ना तर जी त्यामध्ये प्रोसेस चालू असते ती मधातच थांबते आणि एखाद्या भाजीची चव जी आहे तर ती बिघडते. तर इथं आपण सोयीनुसार पाणी घालून घेतलेलं आहे मी. आता कोथिंबीर टाकून दिली, जरा घाईच केली मी कोथिंबीर टाकायची, पण असो, कोथिंबीर टाकली. आणि जे पीस आपण तळून ठेवले होते माशाचे, तर ते पीस मी याच्यामध्ये एक 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 करून सोडून देते आणि पुन्हा एकदा चांगलं एकत्र एकजीव करून देऊया. भाजी उकळली गेली की आता आपल्याला बंद करायची गड्या. तर त्या पिरियडमध्ये ना, त्यामध्ये गरम मसाला घालायचा. मसाला हा अगोदर तेलात नाही घालायचा, कारण तो ऑलरेडी पहिलेच पूर्णपणे भाजलेला असतो, म्हणून त्याला काही आवश्यकता नसते तेलात तळायची. आणि मग आपल्या आवडीनुसार गरम मसाला घालायचा. पहा, एकदम सोप्या पद्धतीनं झटपट अशी माशाची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा ID मेन्शन करून देईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.